फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ब्रेन ब्रशअप अकॅडमी. आज आपण थर्ड लेक्चरला सुरुवात करणार आहेत आणि टॉपिकच्या सेकंड पॉइंटला सुरुवात करणार आहेत. प्रॉपर्टीज ऑफ द मॅट्रिक्स. आपण प्रॉपर्टीज ऑफ द मॅट्रिक्स मध्ये बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ द डिटर्मिनंट. काय बघणार आहोत? पहिली प्रॉपर्टी जी आहे मॅट्रिक्सची, त्यामध्ये पहिल्या प्रॉपर्टी मध्ये बघणार आहे द प्रॉपर्टी ऑफ डिटर्मिनंट. प्रॉपर्टी ऑफ द डिटर्मिनंट. प्रॉपर्टी ऑफ द डिटर्मिनंट काय सांगते की जर तुमचा मॉड ऑफ ए एका मॅट्रिक्सचा मॉड ऑफ ए डिटर्मिनंट असेल आणि जर त्या मॉडला त्या ए ला तुम्ही के ने मल्टिप्लाय केलं तर मॉड ऑफ के इंटू ए काय होतो? हा जर n इंटू n मॅट्रिक्स असेल तर काय होतो? k रेज टू n इंटू ए. कालच्या लेक्चर मध्ये मी सांगितलेलं आहे की हे काय होतं मॅट्रिक्स 3 इंटू 3. आता सेकंड डिटर्मिनंटची प्रॉपर्टी काय झाली हो? काय झाली सेकंड डिटर्मिनंटची प्रॉपर्टी? सेकंड डिटर्मिनंटची ही प्रॉपर्टी आहे की तुम्ही जर एनी रो आणि कॉलम इंटरचेंज केले तर मॅग्निट्यूड ऑफ ए मध्ये काय केलं? मायनस ऑफ ए. जर ए चं जे मॅग्निट्यूड आहे, ए मॅट्रिक्सचं जे मॅग्निट्यूड आहे, मॉड ऑफ मायनस ए होतं. केव्हा होतं? जेव्हा तुम्ही इंटरचेंजिंग ऑफ एनी टू रोज और कॉलम्स. बरोबर आहे. आणि प्रॉपर्टी नंबर 3 काय सांगते? प्रॉपर्टी नंबर 3 काय सांगते? प्रॉपर्टी नंबर 3 आपल्याला सांगते की जर तुम्ही एका रो मधनं दुसरा रो मायनस केला किंवा दुसऱ्या रो मधनं तिसरा रो मायनस केला, सबट्रॅक्ट केला, ऍड केलं तर तुमच्या डिटर्मिनंट मध्ये चेंज होत नाही. सपोज 2 इंटू 1, 1 इंटू 1 हा मॅट्रिक्स असेल. हा रो किती हो? हा R1 रो आहे, हा R2 रो आहे. आणि मी जर ऑपरेशन म्हटलं की R2 मायनस R1, काय म्हटलं? R2 मायनस R1. इकडे बघा काय होईल? R2 मधनं बघा, जेव्हा हे ऑपरेशन करता कोणत्या रो वर करताय? जो रो वर करताय ती रो पहिल्यांदा असते. ज्या रो वर तुम्ही ऑपरेशन करताय ती रो पहिल्यांदा असते. म्हणजे ह्या रो मधनं ही रो मायनस करताय. बघा 2 1 मायनस 2 किती येईल? मायनस 1. बरोबर आहे. आणि 1 मायनस 1 किती येईल? 0. किती येईल? 0. आता बघा ह्या वेळेस जेव्हा विदाऊट ऑपरेशन करता हे जेव्हा ए होता तेव्हा ह्याचा डिटर्मिनंट काय होता? 2 1 जा 1, 2 1 जा 2. बरोबर आहे. 2 1 जा 2 मायनस 1 म्हणजे ह्याचा मॉड किती होता? 1 होता. आणि जेव्हा तुम्ही ही ऑपरेशन परफॉर्म करून हा नवीन ए मॅट्रिक्स आलेला आहे, ए मॅट्रिक्स न्यू विथ परफॉर्मिंग ऑपरेशन ऑफ ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करून, पण इथं आपण सबट्रॅक्ट केलेले आहे ते ए न्यू आलेला आहे. त्याचा मॉड किती येतोय बघा? 2 1 जा 2 0 जा 0 आणि 1 मायनस 1 आणि मायनस ने मल्टिप्लाय असतं म्हणजे पॉझिटिव्ह 1. मॉड किती आला? 1. म्हणजे क्लेरिफाय झालं, जर तुम्ही एखाद्या मॅट्रिक्सवर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन ऑपरेशन परफॉर्म केलं तर मॅग्निट्यूड ऑफ मॉड यामध्ये चेंज होतो का? नाही. यामध्ये चेंज होतो का? नाही. मग आता ही झाली थर्ड प्रॉपर्टी. ही काय झाली? थर्ड प्रॉपर्टी. आणि आता आपण लास्टची प्रॉपर्टी बघू. फोर्थ प्रॉपर्टी, मॅट्रिक्सची फोर्थ प्रॉपर्टी डिटर्मिनंटची काय सांगते? मॅट्रिक्सची फोर्थ प्रॉपर्टी काय सांगते की तुमचा इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स. काय सांगते? इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स. इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स काय सांगते? इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स. आणि इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स काय असतो? इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स काय असतो? तर इकडे बघा जेव्हा 2/2 मॅट्रिक्स असतो तर आता बघा सिम्पली एक फॉर्म्युला बघा. ए इनव्हर्सचा फॉर्म्युला काय आहे? ऍडजॉइंट ऑफ ए डिवायडेड बाय मॉड ए. हा जेव्हा फॉर्म्युला वापरता तेव्हा इनव्हर्स ऑफ ए येतो. काय येतो? अपोजिट म्हणजे इनव्हर्स ऑफ ए येतो. आणि आपण बघा लास्टची प्रॉपर्टी बघू. मल्टिप्लिकेशन ऑफ आयगन व्हॅल्यूज इज इक्वल टू डिटर्मिनंट असतो. आणि जर हा ए मॅट्रिक्स आहे त्याच्या आयगन व्हॅल्यूज आहेत. फिफ्थ प्रॉपर्टी बघा, ही आयगन व्हॅल्यू आहे ए मॅट्रिक्सच्या Δ1 Δ2 Δ3. समजा ए ला के ने मल्टिप्लाय केलं तर आयगन व्हॅल्यू कितने मल्टिप्लाय होता? तो के इंटू Δ1 के इंटू Δ2 इंटू के इंटू Δ3. आता बघा ह्याचा डिटर्मिनंट काय? वरच्याचा ए चा Δ1 इंटू Δ2 इंटू Δ3. कालच्या लेक्चरला आपण शिकलो मल्टिप्लिकेशन ऑफ आयगन व्हॅल्यूज गिव्स द डिटर्मिनंट ऑफ द मॅट्रिक्स. सेम एज बघा
के इंटू के म्हणजे काय झाला के क्यूब इंटू डेल्टा 1 डेल्टा 2 डेल्टा 3 आणि हे काय आहे 3/3 चा मॅट्रिक्स आहे बाळांनो. 3 आयगन व्हॅल्यू आहेत म्हणजे जेवढे आयगन व्हॅल्यू तेवढा मॅट्रिक्सची ऑर्डर असते बरोबर आहे. तेवढी क्वाड्रॅटिक इक्वेशनची ऑर्डर असते काल मी सांगितलं होतं. म्हणजे बघा ही जी प्रॉपर्टी आहे तिथं उभे झाली आहे के रेज टू एन ने मल्टिप्लाय झालंय मॅट्रिक्सच्या मॉडला. बघा हा म्हणजे आधीचा मॉड होता आणि ह्यानी काय झालंय ऑर्डरने मल्टिप्लाय झालंय. मग सिम्पली जर आयगन व्हॅल्यू कितने चेंज होतात तर कॉन्स्टंटने मल्टिप्लाय होऊन चेंज होतात हे लक्षात राहू द्या. आणि ह्या 5 प्रॉपर्टीवर 1 बाय 1 आपण एक्झाम 50 हे 2 मॅट्रिक्स दिलेले आहेत बरोबर आहे. हे 3x3 मॅट्रिक्स आहे याचा आपण इझिली फाइंड करू शकतो आणि 4x4 चा आपण इझिली फाइंड करू शकत नाही. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला कन्सेप्ट करायची आहे की आपण 3/3 हा मॅट्रिक्स आहे याचा डिटर्मिनंट इझिली फाइंड करू शकतो पण 4/4 चा इझिली फाइंड करू शकत नाही. पण बघा इकडे एक रूल मला माहिती आहे. एक रूल बघा इकडे बघा एक रूल आहे तो एक आहे जर एखाद्या रोज मध्ये किंवा एखाद्या कॉलम मध्ये n-1 झिरोज असतील काय असतील n-1 झिरोज म्हणजे 3x3 असेल तर त्यामध्ये 2 झिरोज असतील कॉलम मध्ये किंवा रो मध्ये म्हणजे n-1 झिरोज असतील तर तो रो विथ रिस्पेक्ट टू जो n आहे त्याचा कॉलम हा इलिमिनेट करता येतो. बरोबर आहे. आपण बघा 3/3 चा काढताना हा आणि हा असा इलिमिनेट करतो बरोबर आहे. त्याचप्रमाणे एक रूल काय सांगतो जर तुम्हाला विदाउट चेंजिंग डिटर्मिनंट त्या मॅट्रिक्सचा विदाउट चेंजिंग डिटर्मिनंट तुम्हाला जर त्या मॅट्रिक्सची ऑर्डर रिड्यूस करायची असेल काय करायची असेल ऑर्डर 3/3 चा तुम्हाला 2/2 मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर तुम्हाला एक रो किंवा एक कॉलम असा बघावा लागतो की त्याच्यामध्ये n-1 काय आहे 0 आहेत. बघा इथं बघा मला ह्या रो मध्ये नाहीत ह्या रो मध्ये मला काय दिसतायत 2 झिरोज दिसतायत. आणि बघा ह्या रो मध्ये समजा ह्या रोला मी सिलेक्ट केलं आणि समजा सपोज आता ह्या रो मध्ये पण मी एक कॉन्स्टंट घेतो 2 घेतो काय घेतो 2 घेतो सपोज 2 घेतो. मला ह्या रो मध्ये पण एकच दिसला ह्या रो मध्ये पण एकच दिसला पण आता मी रो मला दिसले नाहीत मी काय चेक करतो कॉलम चेक करतो. ह्या कॉलम मध्ये 1 ह्या कॉलम मध्ये 2 दिसले किती दिसले 2. आता बघा ह्या कॉलम मध्ये 2 दिसले पण ह्या कॉलम मध्ये एक कॉन्स्टंट आहे जो आणि त्या रिस्पेक्टिव्ह रो जातो. एक कॉलम गेला आणि त्या कॉन्स्टंटच्या रिस्पेक्टिव्ह मधला रो जातो पण ती कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे ती कॉमन राहते आणि तुमचा मॅट्रिक्स काय रिड्यूस होतो 5 to 2 1 कशामध्ये 2/2 मध्ये ऑर्डर रिड्यूस झाली 3/3 चा 2 मध्ये कधी n-1 रो किंवा कॉलम कुठे ते बघितलं मी आणि त्या रिस्पेक्टिव्ह कॉन्स्टंट मल्टिप्लाय केला पण ह्या कॉन्स्टंटला साइन कोणती आहे प्लस मायनस चेक करू आपण. मी मॅट्रिक्स शिकवताना पहिलं सांगितलं होतं प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मग ह्या कॉन्स्टंटला व्हॅल्यू कोणती आहे कोणती साइन आहे पॉझिटिव्ह. मग मॉड ऑफ ए ह्या मॅट्रिक्सचा काय झाला तर 3 × 5 1 जा 5 मायनस 4 बरोबर आहे. तर किती झाला मॉड ऑफ ए इज इक्वल टू 3 झाला. म्हणजे आपण ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर रिड्यूस केली. ऑर्डर रिड्यूस कशी करतात तर तुमचा n-1 रो किंवा कॉलम जिथं आहेत त्या रिस्पेक्टिव्ह रो आणि कॉन्स्टंटचा कॉलम हा इलिमिनेट करायचा. सेम मेथड 4/4 ला वापरायची. पण बघा इथं बघा n-1 म्हणजे 4 3 0 कोणत्या रो कोणत्या कॉलम मध्ये ते बघावे लागतील. इकडे लक्ष द्या यामध्ये आहे नाही यामध्ये 2 आहेत बरोबर आहे यामध्ये 1 आहे यामध्ये 1 आहे हा ह्यामध्ये 1 आहे यामध्ये 2 आहेत यामध्ये 1 आहे यामध्ये 1 आहे मग मला 2 आहेत मला आणखीन 1 पाहिजे बरोबर आहे. मग मी कोणाला तरी सबट्रॅक्ट कुणामधनं तरी करून मी 0 करू शकतो बरोबर आहे. त्यांनी मला माहिती आहे प्रॉपर्टी माहिती आहे डिटर्मिनंटची की मी जर सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन केलं तर मला काय होतंय प्रॉपर्टी मध्ये चेंज डिटर्मिनंट मध्ये चेंज होत नाही. ही प्रॉपर्टी नंबर मी सांगितली आधी सांगताना की तुम्ही आणि प्रूफ पण केलंय 2/2 मॅट्रिक्सचा. आपण बघितलं ते एक्झाम्पल मॉड काय येतो दोघांचा पण 1 येतो. हा सेम बघा मी काय ऑपरेशन करतो हा रो 1 आहे मी ह्याला सिलेक्ट करतो आणि मी ह्याला असं काय करतो ह्या कॉलमची एक टर्म मला 0 करायची आहे मला 3 0 करायची आहे काय करायची आहे
3 0 करायची आहे. मग मी सांगितलं ज्या मॅट्रिक्स सोबत ऑपरेशन परफॉर्म करायचंय तो मॅट्रिक्स आधी घ्यायचा आणि कुणामधनं मायनस करायचा आहे, कुणामधनं ह्या R1 मधनं मायनस करू. बरोबर आहे का? कारण ह्या कॉलम मध्ये हीच एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे आणि 3 आहे इथं. जर इथं 3 आणायचं असेल तर R1 ला किती मल्टिप्लाय करावं लागेल. ही जर ऑपरेशन प्रत्येक ह्या रोच्या एलिमेंट सोबत परफॉर्म केलं तर तुमचा ही जो कॉलमचा हा एलिमेंट आहे तो काय होईल 0. लेट्स परफॉर्म द ऑपरेशन. बघा काय होतंय, ज्या सोबत परफॉर्म करायचंय तो रो फक्त चेंज होत असतो म्हणून हा जो रो आहे तो कॉन्स्टंट राहतो. 1 2 3 2 1 0 3 0. बरोबर आहे. बाकीचे रो सगळे कॉन्स्टंट राहणार. बरोबर आहे. हा बघा आता R3 ची व्हॅल्यू किती आहे 2. किती व्हॅल्यू आहे इथं बघा. ह्याचं ऑपरेशन परफॉर्म करताना 2 मायनस 3 ऑफ R1 3 into 0 किती झालं इथं व्हॅल्यू 2. बरोबर आहे. हा बघा नेक्स्ट इकडे बघा R3 ची इथं व्हॅल्यू किती आहे. इथं व्हॅल्यू R3 ची किती आहे 3 व्हॅल्यू आहे. R3 ची किती व्हॅल्यू आहे 3 व्हॅल्यू आहे आणि मायनस ऑफ 3 ऑफ R1 ची व्हॅल्यू किती आहे 1 म्हणजे इथं काय आलं 0 आलं. नेक्स्ट बघा सेम R3 0 मायनस 3 ऑफ म्हणजे मायनस 6. बरोबर आहे. हा फास्ट करा. 3 ऑफ R1 1 मायनस 3 ऑफ R1 म्हणजे 9 मायनस 8 आलं. बरोबर आहे. मायनस 8 आलं आणि लास्टचा कॉलम ॲज इट इज. कळालं. हे कळालं. आता बघा नेक्स्ट काय होतंय. आता काय होतंय बघा ह्यामध्ये 3 आले n-1 झिरोज आले. कळालं. म्हणजे हा काय जाणार हा कॉलम जाणार आणि कोणता रो जाणार रे हा कॉन्स्टंटचा रो जाणार. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला मॅट्रिक्स किती मध्ये कन्वर्ट झाला 3/3 मध्ये. काय झालं 1 3 0. बरोबर आहे. 2 - 6 - 8 काय झालं 3 1 2. बरोबर आहे. आणि बघा ही विसरायचं नाही कॉन्स्टंटला साइन चेक करू. प्लस मायनस काय येत आहे मायनस चिन्ह येत आहे. बरोबर आहे. 3/3 मॅट्रिक्सचा तुम्हाला डिटर्मिनंट काढायला माहिती आहे. मग बघू मी काढतो. 1 हा गेला 6 2 जा -12. बरोबर आहे. 6 2 जा -12. परत बघू काय झाला -12 प्लस 8. बरोबर आहे. परत ह्याला साइन कोणता असतं निगेटिव्ह. बरोबर आहे. परत हा गेला तर काय राहिला 2 2 जा 4 मायनस 80 4 मायनस प्लस किती झाला 24 आणि 0 इंटू एनिथिंग 0 म्हणजे मॉडला बघा काय येईल -1. हे विसरायचं नाही घ्यायला. -1 इथलं काय झालं -4 झालं. 28 3 जा 84 झालं इंटू बघा -88 आणि ही -1 राहिलेला म्हणजे मॉड ऑफ ए किती आला रे बाळांनो 4/4 चा 88. म्हणजे 4/4 चा जर मॅट्रिक्स आला तर तुम्हाला अंडरस्टँड झालं पाहिजे की त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचंय 3/3 मध्ये. n- रो किंवा कॉलम कुठं 0 आहे ते बघा. नसेल तर तिथं सबट्रॅक्शन ऍडिशन कोणतं ऑपरेशन परफॉर्म करून तो रो किंवा तो कॉलम 0 होतोय तो बघा आणि सॉल्व्ह करा. मोर एक्झाम्पल साठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तिथं मी काल पण एक शीट्स टाकली होती. उद्या आणखीन टाकतो. आज आणखीन टाकतो तिथं शीट्स. त्यामध्ये असे 1-2 प्रॉब्लेम 4/4 चे देतो आणि त्याचे सोल्युशन सहित देतो. म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंगला आणखीन छान प्रकारे होईल. आता बघू नेक्स्ट. A is 3/3. बघा त्याचे ऑर्डर दिले स्क्वेअर मॅट्रिक्सची ऑर्डर दिले की 3/3 आणि A = 5 दिलाय. B = रिलेशन दिले 4A अँड फाइंड द मॉड ऑफ B. म्हणजे बघा बाळांनो तुम्हाला काय दिलंय मॉड ऑफ B = याचा मॉड घेतला म्हणजे याचा मॉड घ्यावा लागणार 4A. बघा हे किती बाय कितीचा मॅट्रिक्स आहे 3 इंटू म्हणजे मॉडला कशाने मल्टिप्लाय आहे K प्रॉपर्टी नंबर फर्स्ट. डिटर्मिनंटची प्रॉपर्टी नंबर फर्स्ट K ने मल्टिप्लाय आहे. मग 4⁻³ इंटू मॉड ऑफ A ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 5 म्हणजेच 4⁻³ इंटू 5 उत्तर आलं 320. चेक करा. आणि ऑप्शन कोणता B फॉर बॉम्बे. हा गेट मेकॅनिकल 1 मार्क.
गेटला मेकॅनिकलला 1 मार्कला पडलेला आहे. सिंपल फक्त प्रॉपर्टी ऑफ डिटर्मिनंट जर तुम्हाला माहित असेल तर इझिली फाइंड करता. आता बघा सेकंड एक्झाम्पल सिंपल आहे. ए मॅट्रिक्स 1 3 0 -6 -4 8 3 2 1 ह्याचा मॉड दिलेला आहे 12 आणि बी दिलेला आहे. मॅट्रिक्स दिलेला आहे त्या बी चा मॉड काय आहे म्हणजे बघा ए आणि बी तुम्हाला 2 मॅट्रिक्स दिलेले आहेत. तुम्ही सेपरेटली फाइंड करून बी चा मॅग्निट्यूड काढू शकता. पण तुम्हाला जास्त ऑर्डरचा मॅट्रिक्स दिलेला आहे 10 बाय 10 चा मॅट्रिक्स दिलेला आहे आणि बघा त्यामधनं तुम्हाला मॉड काढायचा आहे. तुम्हाला समजा ह्याचा मॉड दिलेला आहे -12 सपोज. आता हे एक्झाम्पलला मी थोडं मॉडिफाय करतो. इथं एक आणखीन रो वाढवतो 1 2 3 चा आणि इथं वाढवतो 2 4 6 चा. बरोबर आहे. आता मला सांगा मॉड ऑफ बी. 3/3 चा तुम्ही इझिली सांगू शकत होतात कॅल्क्युलेट करून. आता मला मॉड ऑफ बी सांगा. का तर ही 4/4 चा आहे. सर मला आता कोणते रो 0 आहेत हे बघावं लागेल. पण मला इथं ह्यांनी काय दिलेलं आहे मॉड ऑफ ए = 12 दिलेला आहे आणि बी चं रिलेशन दिलेलं आहे काहीतरी. बघा 1 होता 2 झाला 3 होता 6 झाला 0 होता 0 राहिला 1 होता 2 झाला. म्हणजे कितीने मल्टिप्लाय होतोय मॅट्रिक्सला कितीने के ने मल्टिप्लाय होतोय के 2 ने मल्टिप्लाय होतोय. म्हणजे बघा मॉड बी ए आणि बी चं रिलेशन काय आहे ए = 2 टाइम्स ऑफ बी. बघा ह्या मॅट्रिक्स मध्ये रिलेशन इम्प्लिमेंट होतोय. मग मॉड ऑफ ए = 2n मॉड ऑफ बी. बरोबर आहे 2n मॉड ऑफ बी. मग 2n मॉड ऑफ बी म्हणजे बी = काय झालं 2 टाइम्स ऑफ बी म्हणजे 2 × मॉड ऑफ बी. मॉड ऑफ बी म्हणजे 2 जर कॉमन काढलं तर हे बी = ए येत आहे. ह्यातनं 2 जर कॉमन काढलं पुढं आणि ह्याला पॉवर मॉडची काढायची असल्यावर यांनी मल्टिप्लाय होतं. कितीचा मॅट्रिक्स आहे 4/4 चा 2⁴ इंटू ए किती दिला आहे -12 2 4 जा 16 इंटू -12 12 6 जा 72 7 12 1 12 1 - 192 किती आलं -192. त्यामुळे प्रॉपर्टी ऑफ डिटर्मिनंट भरपूर महत्वाचे आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला शॉर्टकट वेनी इझिली आन्सर काढू शकता. आता नेक्स्ट बघू इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स. काय बघायचा इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स. इनवर्स काढताना आपल्याला कसा काढायचा. मग इनवर्सचा फॉर्म्युला आपल्याला आपण प्रॉपर्टी मध्ये तर डिफाइन केलाय ऍडजॉइंट ऑफ ए भागिले मॉड ऑफ ए. काय डिफाइन केलाय इनवर्स = काय डिफाइन केलाय ऍडजॉइंट ऑफ ए डिवाइडेड बाय मॉड ऑफ ए. ऍडजॉइंट ऑफ ए डिवाइडेड बाय मॉड ऑफ ए. आता बघा मी सिंपली 2/2 चा मॅट्रिक्स घेतो ABCD. काय घेतो ABCD हे मॅट्रिक्स आहे. काय आहे ABCD हा मॅट्रिक्स आहे आणि ह्याचा मला जर इनवर्स काढायचा असेल हा इनवर्स आहे. मग ह्याचा काय येईल ऍडजॉइंट ऑफ ए डिवाइडेड बाय मॉड ऑफ ए. मॉड ऑफ ए खाली लिहितो. मॉड ऑफ ए काय येतो 2/2 चा a - a × d - c × d. मॉड म्हणजे डिटर्मिनंट आला. आता बघा ऍडजॉइंट काय असतो 2/2 चा. 2/2 चा जेव्हा ऍडजॉइंट काढतो सिंपली एक ट्रिक्स लक्षात ठेवायची की जे हे 2 आहेत डायगोनल एलिमेंट ते काय करायचे ह्या डायगोनल एलिमेंट ह्या प्लेसला न्यायचा. हा डायगोनल एलिमेंट रिव्हर्स करायचा म्हणजे डी च्या जाग्यावर ए च्या जाग्यावर डी सिंपली. आणि जे ऑफ डायगोनल एलिमेंट आहेत म्हणजे अपोजिट डायगोनल एलिमेंट आहेत त्यांचे काय करायचे साइन चेंज करायचे. म्हणजे तुम्हाला इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स मिळतो. काय मिळतो इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स. हा झाला आता इन केस ऑफ 2/2 मॅट्रिक्स. काय झाला 2/2 मॅट्रिक्स. पण आता 3/3 चा मी मॉड काढू शकतो. पण ऍडजॉइंट कसा काढणार. सपोज आता आपल्याला एक 3/3 चा मॅट्रिक्स सपोज घ्या ABFEGHI हा मॅट्रिक्स आहे. मला ह्याचा काय करायचा इनवर्स काढायचा आहे. मी ह्याचा तर मॉड काढू शकतो. बरोबर आहे याचा मॉड काढू शकतो. मॉड ऑफ ए माझा सपोज सर निघाला. बरोबर आहे का. समजा x आहे माझा मॉड ऑफ ए ह्याचा मी काढला a × d. तुम्हाला मॅट्रिक्स मध्ये पहिल्या टॉपिक मध्ये शिकवलेलं आहे. ह्या 3/3 चा मॉड कसा काढायचा डिटर्मिनंट कसा काढायचा ना त्यामध्ये मागच्या एक्झाम्पल मध्ये पण आपण सॉल्व्ह केलेला आहे. त्यामुळे मॉड ऑफ ए सर मी काढलेला आहे. पण मला याचा ऍडजॉइंट काढायचा भरपूर डिफिकल्ट आहे. तर सिंपल ट्रिक्स आहे जेव्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जात असता तेव्हा ऍडजॉइंट कसा काढायचा. इकडे लक्ष द्या ऍडजॉइंट ऑफ 3/3 मॅट्रिक्सचा कसा काढायचा. तर बघा ऍडजॉइंट ऑफ ए 3/3 मॅट्रिक्सचा कसा काढायचा. सिंपली वे कसा काढायचा ह्या मॅट्रिक्सला धरायचं.
ह्या मिडल टर्मला धरायचं. काय करायचं? मिडल टर्मला जायचं आणि क्लॉकवाईज फिरायचं. डी बघा, आणि हे जे रो आहे त्याला कॉलम मध्ये लिहून घ्यायचं, ट्रान्सपोज लिहिल्यासारखं. बघा डी ई सी डी लिहिला. यानंतर खाली यायचं, हे झाला हे आणि परत हे, म्हणजे एक सर्क्युलर अरेंजमेंट वापरायची आणि क्लॉकवाईज डायरेक्शनने. बघा हितला मधलाच पकडायचा. काय आला हो? एच, परत इकडे गेला आय, परत इकडे गेला जी आणि परत आला एच. करेक्ट. हा नेक्स्ट वरी गेला बी एफ ए बी, बरोबर आहे. हा परत काय झालं हो? परत काय झाला? मिडलला गेला. काय झाला? सी डी ई सी डी. हे काय झालं? हा मॅट्रिक्स झाला. काय झाला? हा मॅट्रिक्स झाला. आता ही 4x4 चा झाला हो सर. आता आपल्याला तर ऍडजॉईंट 3x3 मध्ये पाहिजे. आता ऍडजॉईंट इथनं काढायची टेक्निक कशी आहे? इकडे बघा. आता बघा 3x3 चा तुम्हाला यातनं ऍडजॉईंट कसा मिळतोय? हा ऍडजॉईंट नाही झालेला आहे. तुम्हाला काय करायचं? ह्याने याला मल्टिप्लाय करायचं, ह्याने याला मल्टिप्लाय करायचं, हे कॉन्स्टंट मिळेल. समजा याचा आणि याचं मल्टिप्लाय केलं, डी इंटू आय मायनस ई इंटू एच, ही एक टर्म झाली. आता बघा ह्याने याला मल्टिप्लाय करायचं, याने याला मल्टिप्लाय करायचं, याने याला मल्टिप्लाय करायचं, याने याला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे बघा समजा ह्याने याला मल्टिप्लाय करून झालं, इथं एक्स कॉन्स्टंट मिळाला, याने याला मल्टिप्लाय ह्या दोघांचा y मिळाला आणि ह्यानी याला मल्टिप्लाय केलं तेव्हा z मला कॉन्स्टंट मिळाला. आता ही पहिली लाईन झाली वरची. आता त्यानंतर ह्या दुसऱ्या लाईनला इथं काय मिळाला? ई मिळाला. इथं काय मिळाला? समजा एफ डॅश मिळाला. इथं काय मिळाला? जी डॅश मिळाला. इथं काय मिळाला? आय डॅश मिळाला. इथं काय मिळाला? व्ही डॅश मिळाला आणि इथं काय मिळाला? के डॅश मिळाला. आता बघा इकडे लिहून घेऊ, एक्स वाय झेड मिळले. इथं काय मिळाला? ई मिळाला. इथं काय मिळाला? एफ डॅश मिळाला. इथं जी डॅश मिळाला. इथं आय डॅश मिळाला. इथं व्ही डॅश मिळाला आणि इथं के डॅश मिळाला. आणि हा जो मिळलेला असतो तुम्हाला मल्टिप्लाय करून, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून, तो काय असतो? ऍडजॉईंट ऑफ द मॅट्रिक्स. काय असतो? ऍडजॉईंट ऑफ द मॅट्रिक्स. तुम्हाला क्लिअरली आता पुढे आपण जेव्हा एक्झाम्पल घेतो तेव्हा कळेल. बघू आता ए मॅट्रिक्स दिलाय, ए इनव्हर्स दिलाय आणि तुम्हाला फाइंड करायला सांगितलंय ए प्लस बी, म्हणजे तुम्हाला याचा इनव्हर्स घ्यावा लागणार आहे. किती बाय कितीचा मॅट्रिक्स आहे? 2x2 चा मॅट्रिक्स आहे. किती बाय कितीचा? 2x2 चा मॅट्रिक्स आहे. मग इनव्हर्स काय असतो? ऍडजॉईंट ऑफ ए डिवाइडेड बाय मॉड ए. काय असतो? ऍडजॉईंट ऑफ ए. ऍडजॉईंट ऑफ 2x2 चा काय असतो? डायगोनल एलिमेंट काय होतात? अपोजिटला शिफ्ट होतात. 3 च्या जागी 2, 2 च्या जागी 3 आणि याची साइन काय होते? चेंज होते. आणि खाली काय असतं? मॉड ऑफ ए. मॉड किती झालं? 3 2 जा 6 झाला आणि 0 इंटू एनिथिंग म्हणजे 6 झालं. 6 ने जर ह्याला डिवाइड करून घेतलं तर काय येतंय रे? 6 ने डिवाइड करून घेतलं 3/6 मायनस 0.1/6 2 0 2/6 झालं. आणि आपल्याला बघा हे म्हणजे काय आहे? हाफ आहे. बरोबर आहे, आलं ॲज इट इज हाफ. आता बघा मग ह्या दोघांची ए आणि बी ची ऍडिशन सांगितली आहे, म्हणजे ह्या दोघांची ऍडिशन सांगितली म्हणजे काय येणार हो? ए प्लस बी इज इक्वल टू 0.1 प्लस 2/6 म्हणजे 2.1/6. हे काय झालं? आन्सर ऑफ दॅट मॅट्रिक्स. म्हणजे 2x2 चा तुम्हाला कसलाही इनव्हर्स सांगू द्या, सिम्पली काय करायचं? डायगोनल एलिमेंट फ्लिप करायचे, अपोजिट करायचे आणि जे अपोजिट डायगोनल एलिमेंट आहेत त्यांचा काय करायचा? साइन चेंज करायचे आणि तुम्हाला काय भेटतो? आणि डिवाइडेड बाय मॉड ए करायचं आणि तुम्हाला काय भेटतो? मग तुम्हाला भेटतो इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स. आता यानंतर बघू 3x3 चं एक एक्झाम्पल आणि ऍडजॉईंट आणि कोफॅक्टर मध्ये काय रिलेशन आहे ते एक बघू. कधी कधी कोफॅक्टर बी विचारतात ऍडजॉईंटच्या ऐवजी, मग ते एक बघू. 3x3 चा मॅट्रिक्स आहे, त्याचा इनव्हर्स तुम्हाला सगळ्यात हायेस्ट मॅट्रिक्सचा हा इनव्हर्स विचारतात. मग इनव्हर्स कसा काढायचा? आता सिम्पली वे आपला काय फॉर्म्युला आहे? ऍडजॉईंट ऑफ ए डिवाइडेड बाय मॉड ए. मग तुम्हाला ऍडजॉईंट कसा काढायचा ते सांगणार आहे. बघा ऍडजॉईंट ऑफ ए आपण बघितला की कसा काढायचा. आता आपण शॉर्टकट बघितला. पहिल्यांदा मला काय पाहिजे? मॉड ऑफ ए. मी मॉड ऑफ ए काढून घेतो. मॉड ऑफ ए काय झालेलं आहे? 0 इंटू एनिथिंग काय येतो? ही तर टर्म 0 येणार आहे -1. बरोबर आहे. मी फास्ट मध्ये काढतोय कारण डिटर्मिनंट आपण भरपूर वेळेस काढणार आहेत. मी फास्ट मध्ये काढतोय, तुम्ही चेक करून घ्या. व्हिडिओ स्टॉप करून चेक करून घ्या. -1 into 1 minus 9 plus 2 into 1 minus 6 काय झाला? plus 8
मायनस 5 2 10 मॉड ए झाला -2, मॉड ए काय झाला -2 झाला. आता हा मॉड ए झाला. आता मला काय फक्त राहिलाय ऍडजॉइंट ऑफ ए, फक्त मला काय राहिलाय ऍडजॉइंट ऑफ ए. मग ऍडजॉइंट ऑफ ए ह्याचा मॅट्रिक्स पहिल्यांदा कसा कन्वर्ट करायचा मी तुम्हाला सांगितलंय. मधली टर्म धरायची बरोबर आहे, त्याचा सेंटरचा कॉलम धरायचा आणि त्याचा मधला एलिमेंट धरायचा. किती हो 2 आणि क्लॉकवाईज रोटेट व्हायचं बरोबर आहे. 2 3 1 2 करेक्ट. हा नेक्स्ट ला यायचं 1 1 3 1. हा नेक्स्ट वरी जायचं 1 2 0 1 आणि बघा आपल्याला स्क्वेअर मॅट्रिक्स करायचा आहे त्यामुळे आता आणखीन एक तिथंच येऊन थांबायचं 2 3 1 2. आता बघा ह्याला 3x3 मध्ये कसं कन्वर्ट करायचं बघा. मी सांगितलं आपण x y z के f डॅश g j डॅश हे जे मॅट्रिक्स घेतले होते ते बघा आता कसं तिथं कन्फ्यूज झालं असेल थोडं. त्यामुळे इथं बघा 2 1 जा 1 मायनस बघा इथला डिटर्मिनंट काढायचा काय येतं 2 1 जा 1 मायनस 3 म्हणजे इथं टर्म काय आली -1. आता बघा हे 2 घ्या लगेच हे 2 घ्या 2 1 जा 2 -1 म्हणजे किती आला 1. बघा 1 3 जा 1 -4 किती आला -1. 3 3 जा 9 -1. बघा हे घ्या आता 3 3 जा 9 -1 किती आला 8. बघा 1 0 0 -6 झाला हे झाला. आता हे बघा 2 1 जा 1 झाला -0 म्हणजे 2 झाला. 2 1 जा 1 1 जा 1 -6 म्हणजे -5. 3 1 जा 1 -0 म्हणजे 3 0 इथं काय येणार -1 झाला. हे काय झाला ऍडजॉइंट ऑफ ए. काय झाला ऍडजॉइंट ऑफ ए. मग टोटल इनव्हर्स मी लिहितो की मॉड काय आलेला आहे ऍडजॉइंट आलेला आहे माझा -1 1 -1 8. बघा इकडे बघा -6 2 -5 3 -1 आणि ह्याला भागिले कितीने -2 ने. आणि हा होल मॅट्रिक्स काय झाला ए इनव्हर्स. हा काय तुमचा झाला ए इनव्हर्स. पण इथं आणखीन एक आपल्याला सिम्पली फाइंड होतं कोफॅक्टर ऑफ द मॅट्रिक्स असतो. आणि ते तुम्ही कसं फाइंड करता. कोफॅक्टर म्हणजे काय काय असतं बघा -1 raised to i + j कोफॅक्टरचा फॉर्म्युला बघा. तो कोफॅक्टर जो आहे तुम्हाला तो कोफॅक्टर तुम्हाला फक्त 1 1 2 2 आणि 3 3 मी काल लिहून दिलता स्टँडर्ड फॉर्मॅट. ह्याचा कोफॅक्टर काढायचा असतो. जेव्हा तुम्ही ह्याचा कोफॅक्टर काढतात तेव्हा -1 ही तर किती आहे 1 × i आणि जे काही रिप्रेझेंट करतात रोज आणि कॉलमची व्हॅल्यू बरोबर आहे का. आय आणि जे रिप्रेझेंट करतात आणि तुम्हाला ह्याचा फॅक्टर काढायचा असतो. काय होतो हे जेव्हा तुम्ही ऑफ करता हे करता 2 1 जा 1 × 2 1 जा 1 -3 2 1 जा 1 -3. ह्या प्रत्येक ह्याचा काढावा लागतो. असा कशाचा काढावा लागतो प्रत्येक ह्या बीटचा काढावा लागतो. आणि त्यावरनं तुम्हाला एक मॅट्रिक्स मिळतो 3x3 चा आणि तो म्हणजे कोफॅक्टर असतो. आणि तो भरपूर डिफिकल्ट आहे. मग कोफॅक्टर जर तुम्हाला सांगितला डायरेक्ट ऍडजॉइंट करायचा आणि ऍडजॉइंटचा जो काही ट्रान्सपोज असेल तो असतो कोफॅक्टर. मग एक प्रॉपर्टी घेऊन लिहून घ्या ऍडजॉइंट ऑफ ट्रान्सफर ऍडजॉइंट ट्रान्सपोज इज गिव्स द कोफॅक्टर ऑफ द मॅट्रिक्स. काय घेतो कोफॅक्टर ऑफ द मॅट्रिक्स देतो. मग मी ह्याचा जर कोफॅक्टर काढायचा म्हटलं तर कसा काढणार हो. समजा मला याचा कोफॅक्टर विचारला तर काय करणार -1 1 -1 8 -6 2 -5 3 -1 ही झाला कोफॅक्टर ऑफ द मॅट्रिक्स. काय झाला कोफॅक्टर ऑफ द मॅट्रिक्स. आणि आज आपण इथंच थांबू आणि उद्या बघू आपण रँक ऑफ द मॅट्रिक्स. रँक कसा काढायचा रँक ऑफ मॅट्रिक्स काय मग ते रँक काढताना आणखीन डिटर्मिनंट ते थोडे आणखीन प्रॉब्लेम 1-2 सॉल्व करू. जर मॉड ऑफ ऍडजॉइंट काढायचा असेल तर काय मॉड ऑफ ऍडजॉइंट काढायचा असेल तर कसा काढायचा हे थोडे प्रॉब्लेम्स बघू आणि रँक काढू. आणि रँक काढताना मग 2 इक्वेशन येतात होमोजिनियस लिनियर इक्वेशन आणि नॉन होमोजिनियस इक्वेशन. ह्याचं सोल्युशन कसं ह्यात सोल्युशन किती असतात नंबर ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल्स किती असतात हे नेक्स्ट 2 लेक्चर मध्ये बघू. आणखीन 2 ते 3 लेक्चर मध्ये आपला मॅट्रिक्स पूर्ण संपतो आणि मग आपण डिफरन्शियल इक्वेशन करू बघू. आणि
आता आपलं हे लेक्चर संपलेलं आहे, पण विसरू नका की ह्या लेक्चरची ह्यावर आणखीन प्रॉब्लेम्स आपण टेलिग्राम चॅनलवर आज टाकणार आहेत. त्यामुळं हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर ते क्वेश्चन सॉल्व्ह करा, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स लेवल इन्क्रीज होईल आणि तुम्हाला पुरेपूर फायदा होईल. पाहिला विसरू नका. उद्या पण याच टायमिंगला इथेच. थँक्यू सो मच.